तर फ्रेंड्स, आपण शिकतोय घड्याळ टाईप क्रमांक 4 गणित क्रमांक 13. काय दिले गणित पहा. 10 ते 11च्या दरम्यान मिनिट काटा व तास काटा पहिल्यांदा किती वाजता 90 डिग्रीचा कोन तयार करतात. अतिशय महत्त्वाचं गणित आहे. बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं गणित परीक्षेला विचारलेलं आहे. पहा, 2 सेकंदाच्या आत सोडू शकता अशी शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. 90 डिग्रीज नाही तर तुम्ही 10 डिग्रीचा पण कोन काढू शकता, 20चा पण, 30चा पण, 50चा पण, 0 डिग्रीचा पण, 180 डिग्रीचा पण कोन तुम्ही काढू शकता. तास काट्या आणि मिनिट काट्यामधला अशी ट्रिक तुम्हाला एकच ट्रिक मी सांगणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, लेक्चर पाहायचं आहे. त्याच्या अगोदर काय करतोय पहा, थोडंसं बेसिक समजून सांगतोय. याच्यावरही तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारले जातात. काय दिले पहा, काय लिहिले मी पहा. 0 डिग्री आणि 180 डिग्री हा कोन घड्याळामध्ये एका तासामध्ये 1 वेळा होतो, 12 तासामध्ये 11 वेळा होतो, 24 तासामध्ये 22 वेळा होतो. 0 डिग्री आणि 180 डिग्री हा कोन सोडून बाकीचे जेवढे कोन आहेत, 10 डिग्री असेल, 20 डिग्री असेल, 30 डिग्री असेल, 70 डिग्री असेल, 90 डिग्री असेल, हे सर्व कोन एका तासामध्ये 2 वेळा होतात, 12 तासामध्ये 22 वेळा होतात आणि 24 तासामध्ये 44 वेळा होतात. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्नही विचारला जातो. आता आपल्याला पहा, प्रश्नामध्ये काय दिलंय, 90 डिग्रीचा कोन दिलाय. मग 90 डिग्रीचा कोन एका तासात किती वेळा होतो, 2 वेळा होतो. पण प्रश्नामध्ये त्यांनी एवढं विचारलं, आपल्याला काय विचारलंय, पहिल्यांदा किती वाजता होतो हे विचारलेलं आहे. ठीक आहे, सोडून देतोय, शॉर्ट ट्रिक सांगतोय, सर्वांनी शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं. 90 अंशाचा कोन एका तासात किती वेळा तयार होतो, तुम्हाला मी आत्ता सांगितलंय 2 वेळा तयार होतो. पण तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलंय काय, पहिल्यांदा किती वाजता तयार होतो. मी तुम्हाला पहिल्यांदा किती वाजता तयार होतो हेही सांगतो, दुसऱ्यांदा किती वाजता तयार होतो हेही सांगतो. फक्त तुम्ही एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचे. एकदा समजून घ्या. एकदा समजल्यानंतर तुम्ही 90 काय 30 डिग्रीचा काढू शकता, 90 डिग्रीचा काढू शकता, 0 डिग्रीचा, कोणत्याही डिग्रीचा कोन तुम्ही काढू शकता. फक्त सुरुवातीला एकदम व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला एकच व्हॅल्यू पाठ करायची. फक्त एकच व्हॅल्यू पाठ केली तर तुम्ही कोणताही कोन, कोणत्याही अँगल काढू शकता. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. पहा, आता घड्याळात किती वाजले, 10 वाजलेले आहेत. दोनदा 90 डिग्रीचा कोन तयार होतोय, म्हणजे एकदा इकडे तयार होणार आहे आणि एकदा इकडे तयार होणार आहे. सुरुवातीला काय करायचं पहा, आपण ॲप्रॉक्सिमेट अंदाजे 10 वाजून किती मिनिटांनी 90 डिग्रीचा कोन तयार होईल हे फक्त घड्याळामध्ये पाहायचं. आणि त्याची पण तुम्हाला तुम्ही काय करतो, एक शॉर्ट ट्रिक सांगतो. एकदम सोपं आहे. कोणता कोन पाहिजे ना आपल्याला, 90 डिग्रीचा. तास काटा कुठं आहे, 10 वर आहे. मग तास काट्यानंतर 90 डिग्रीचा कोन कुठे तयार होईल, तुम्ही सहज सांगू शकता. एक भाग म्हणजे किती अंश असतो, 30 अंशाचा असतो, बरोबर आहे. मग हे 30, 60 आणि 90 म्हणजेच पहा, 90 डिग्रीचा कोन पहिल्यांदा किती वाजता तयार होईल, 10 वाजून 5 मिनिटांनी तयार होणार आहे. आता घड्याळात किती वाजलेत, 10 वाजून 5 मिनिटे झालेले आहेत. म्हणजेच पहिल्यांदा 30, 60 आणि 90 डिग्रीचा कोन 10 वाजून 5 मिनिटांनी तयार होणार आहे. हे झालं पहिल्यांदी. आता दुसऱ्यांदी कुठे होणार आहे, इकडे झाला पहिल्यांदी, दुसऱ्यांदी इकडे होणार आहे. मग तिकडे पण तसेच प्रोसेस करायची. कितीचा कोन पाहिजे, 90 अंशाचा कोन पाहिजे. एक भाग म्हणजे किती अंशाचा असतो, 30 अंशाचा असतो. म्हणून 30, 60 आणि 90 म्हणजेच 10 वाजून 35 मिनिटांनी दुसऱ्यांदा 90 डिग्रीचा कोन तयार होणार आहे. हे झालं तुमचं ॲप्रॉक्सिमेट अंदाजे. आता काय करायचं आपल्याला, करेक्ट ॲक्च्युअल काय करायची, किती वाजता तो तयार होईल कोन हे काढायचं आहे. फक्त तुम्ही एकच काम करायचं आहे. एकदम सोपं आहे. व्हॅल्यूही सगळ्यात सोपी आहे. एकच काम करायचं आहे. 10 वाजून जे 5 मिनटं झालेली आहेत, 10 वाजून जे 5 मिनटं झालेली आहेत त्याला काय करायचं आहे, फक्त 12/11 काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं. झालं तुमचं उत्तर. फक्त 12/11 ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. हा झाला तुमचा पहिल्यांदी. दुसऱ्यांदी कधी तयार होणार आहे, 10 वाजून 35 मिनिटांनी. या 35 मिनिटाला काय करायचं आहे, फक्त 12/11 काय करायचं, तुम्ही मल्टिप्लाय करायचं आहे. बस संपला. आता कॅल्क्युलेशन पहा. कॅल्क्युलेशन प्रत्येक वेळेस करावंच लागतं असं नाही. ऑप्शन पाहून काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. आता पहा, या गणितामध्ये 5 फक्त कुठे आहे, एकाच ठिकाणी आहेत, एकाच ठिकाणी आहेत. इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. म्हणजे मला कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्ही एवढं जरी केलं तर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. तरीही तुम्हाला मी सांगतो, पहा कसं काढायचं. हे 12 पंचे 60 म्हणजे किती होईल, 60 भागिले
11 हे झालं अपूर्णांकात. याचं रूपांतर कशात करायचं आपल्याला? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. कारण की उत्तर आपले सगळे कशामध्ये आहेत? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. म्हणजे पहा तुम्हाला माहिती आहे कसं रूपांतर करायचं. माहीत नसेल तर बेसिक मॅथची आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे, ती सर्वांनी पहा. मग काय होईल पहा, 11 × 5 = 55. छेदस्थानी 11 तसेच 11 × 5 = 55. 60 - 55 किती राहिले खाली? बाकी 5. म्हणून तुमचं उत्तर किती आलं? 10:05.11 वाजता काय होणार आहे? 90 डिग्रीचा कोन पहिल्यांदा तयार होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हालाही दुसऱ्यांदा जर विचारलं असतं प्रश्नामध्ये तर तुम्ही सांगू शकला असता 10 वाजून जे काय आता कॅल्क्युलेशन होईल तेवढ्या वाजता काय झालं आहे? दुसऱ्यांदा 90 डिग्रीचा कोन तयार झालेला आहे. एकदम सोपं आहे. पहा तुम्ही 90 डिग्रीचा काढू शकता, 0 डिग्रीचा पण काढू शकता, 180चा पण काढू शकता. आता आपण काय करू, अजून 1 ते 2 एक्झाम्पल घेऊ आणि याच्यामध्येच अजून एक दुसरा टाईप विचारला जातो प्रश्न, तोही तुम्हाला मी आजच शिकवणार आहे. एकदम सोपं आहे, काहीही अवघड नाही. फक्त 1211 एवढी व्हॅल्यू लक्षात ठेवा. तुम्ही कोणताही कोन काढू शकता, कोणताही अँगल काढू शकता. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. गणित क्रमांक 14. 4 ते 5च्या दरम्यान 30 अंशाचा कोन विचारलेला आहे. एकदम सोपं आहे. त्याच पद्धतीने करायचं, वेगळं काहीही करायचं नाही. 30 अंशाचा कोन एका तासात किती वेळा तयार होतो? 2दा तयार होतो. घड्याळामध्ये एक्झॅक्ट 4 वाजलेले आहेत. पहिला 30 अंशाचा कोन तास काट्याच्या वरती तयार होईल, दुसरा 30 अंशाचा कोन तास काट्याच्या खाली तयार होणार आहे. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं पहा, आपण ॲप्रॉक्सिमेट अंदाजे 4 वाजून किती मिनिटांनी 30 अंशाचा कोन घड्याळामध्ये तयार होतो हे पाहायचं आहे. आणि एकदम सोपं आहे, त्याची शॉर्ट ट्रिकही मी सांगितलेली आहे. पहा आपल्याला कोन किती अंशाचा पाहिजे? 30 अंशाचा पाहिजे. म्हणून तुम्ही काय करायचं, तास काट्याच्या वरती 30 अंश जायचं आणि तास काट्याच्या खाली 30 अंश जायचं. घड्याळाचा एक भाग म्हणजे किती असतो? 30 अंशाचा असतो. इथपर्यंत तुम्हाला कळालं, तुमचा प्रॉब्लेम संपला, तुमचं गणित संपलं. पहा या कंडिशनला तुमच्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत? 4:15 झालेली आहेत. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट अंदाजे 4:15 पहिला 30 अंशाचा कोन तयार होणार आहे. त्याचप्रमाणे या कंडिशनला तुमच्या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? 4:20 झालेली आहेत. म्हणजे 4:20 दुसरा 30 अंशाचा कोन तयार होणार आहे. हे आहे ॲप्रॉक्सिमेट. आपल्याला एक्झॅक्ट काढायचं, करेक्ट काढायचं. म्हणून तुम्ही काय करायचं फक्त पहा, या 4:15 आहेत याला काय करायचं? 12/11 मल्टिप्लाय करायचं. हे झालं तुमचं पहिल्यांदी. दुसऱ्यांदी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करायचं? 4:20 आहेत त्याला काय करायचं? 12/11 मल्टिप्लाय करायचं. हे एकदम सोपं आहे. मला सांगायला वेळ लागतोय, नाही तर तुम्ही 2 सेकंदाच्या आत हे तयार करू शकता. बरोबर आहे. मी कॅल्क्युलेशन करणार नाही, तुम्ही घरी याची प्रॅक्टिस करायची आणि तुमची घरी तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यामुळे तुमची प्रॅक्टिसही होणार आहे. मला अजून गणिते सोडून द्यायची आहेत म्हणून मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देणार नाही. एकदम सोपं आहे. आता पाहू आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. पहा ही मेथड, ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनवर क्लिक करायचं आणि लेक्चरला व्हिडिओला लाईक करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर तुम्ही लेक्चर व्हिडिओ शेअर करायचा आहे. काय प्रश्न विचारला आहे? 7 ते 8च्या दरम्यान 180 अंशाचा कोन विचारलेला आहे. एकदम सोपं आहे. 180 अंशाचा कोन फक्त एका तासामध्ये एकदाच होतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त एकच मिळणार आहे. पहा सुरुवातीला काय करतो आपण? ॲप्रॉक्सिमेट अंदाजे 7 ते 8च्या दरम्यान 180 अंशाचा कोन घड्याळामध्ये किती वाजता तयार होईल हे पाहतो. मग तुम्ही पहा तास काट्याच्या इकडे 180 गेले काय आणि तास काट्याच्या इकडे 180 गेले काय? तुमचं उत्तर एकच येणार आहे. मग पहा 180 जर तुम्ही इकडे गेले तर 30, 60, 90, 120, 150 आणि 180. किंवा इकडे गेले काय? 30, 60, 90, 120, 150 आणि 180. म्हणजे 7:05 काय होणार आहे? 180 अंशाचा कोन तयार होणार आहे. हे काय आहे? ॲप्रॉक्सिमेट आहे, अंदाजे आहे. तुम्हाला करेक्ट जर काढायचं असेल, एक्झॅक्ट काढायचं असेल, तुम्ही काय करणार? 12/11 मल्टिप्लाय करणार. एकदम सोपं आहे, काहीही अवघड नाही. फक्त काय करायचं? जेवढे अंशाचा कोन दिला आहे तेवढा अंश काय करायचं? तुम्ही फक्त तास काट्याच्या इकडे जा किंवा इकडे जा. ठीक आहे. आता पाहू याच प्रश्नामध्ये पहा, तुम्हाला जर असं विचारलं असतं 7 ते 8च्या दरम्यान 0 अंशाचा कोन विचारलेला असता. आता तुम्हीच मला सांगा 0 अंशाचा कोन कधी तयार होणार आहे? ज्या वेळेस तास काटा आणि मिनिट काटा एकामेकांवर असणार आहेत
त्याच वेळेस काय होणार आहे, 0 अंशाचा कोन तयार होणार आहे. मग तुम्हीच सांगा आता मला 7 ते 8च्या दरम्यान 0 अंशाचा कोन किती वाजता तयार होऊ शकतो. हा ज्यावेळेस तास मिनिट काटा या तास काट्यावरील, बरोबर आहे, मिनिट काटा ज्यावेळेस तास काट्यावर येईल त्यावेळेस काय होणार आहे, 0 अंशाचा कोन तयार होणार आहे. म्हणजेच 7:35 हे 30 आणि हे 35, 7:35 काय होणार आहे, 0 अंशाचा कोन तयार होणार आहे. मग तुम्हाला एक्झॅक्ट करेक्ट काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, 35 या मिनिटाला काय करणार, फक्त 12/11 मल्टिप्लाय करणार. ह्याची घरी प्रॅक्टिस तुम्ही करायची. ठीक आहे, कॅल्क्युलेशनची. आता याच प्रश्नामध्ये तुम्हाला त्यांनी 120 अंशाचा जर कोन विचारला असता, 7 ते 8च्या दरम्यान 120 अंशाचा कोन किती वाजता तयार होणार आहे. मग 120 अंशाचा कोन एका तासामध्ये किती वेळा तयार होतो, 2दा तयार होतो. पुन्हा एकदा सांगतोय, 0 आणि 180 अंशाचा कोन वगळता बाकी सर्व अंशाचे कोन घड्याळामध्ये 2दा, एका तासामध्ये 2दा होतात. पहा 120 अंशाचा कोन तुम्हाला काढायचा आहे. पहा मग तास काट्याच्या इकडे तुम्ही 120 अंश जायचं आहे, तास काट्याच्या इकडे तुम्ही 120 अंश जायचं आहे. मग पहा 30, 60, 90 आणि 120 म्हणजे 7:15 काय होणार आहे, तुमचा पहिला 120 अंशाचा कोन होणार आहे. आणि जर तुम्ही इकडे गेले तर पहा 30, 60, 90 आणि 120 म्हणजे 7:50 तुमचा काय होणार आहे, दुसरा अंदाजे 120 अंशाचा कोन होणार आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त याच्यामध्ये 12/11 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. एकदम सोपं आहे. पहा काही अवघड नाही. फक्त काय करायचं, तुम्ही अंश मोजायचा आहे आणि कसं मोजायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एकदम सोपं आहे. पहा जर ही ट्रिक, ही मेथड जर तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनवर क्लिक करायचे, लेक्चरला व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आता पाहू आपण नेक्स्ट टाईप पुढच्या भागामध्ये. थँक्यू, बाय बाय.